नमस्कार मंडळी, सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आम्हाला जायचं होतं मुक्ताचं फोटोशूट करायला आषाढी एकादशीनिमित्त. तर आम्ही निघालो आता हातलाई मंदिरावरती आम्ही फोटोशूट करणार आहोत मुक्ताचं. तर पोहोचलो आता मंदिरावरती. तर आमच्या हे धाराशिवमधलं एक पर्यटन स्थळ आहे. तर एकच आहे पर्यटन स्थळ. तर आम्ही पोहोचलेलो आहोत. इथं बघा, तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये गर्दी आहे. शनिवार रविवार तर भरपूरच गर्दी असते. तर आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. सगळे बच्चे कंपनी इथं देवीचं दर्शन घेत आहेत. आणि इथं अन्वी मॅडमची आणि जानकीची मध्ये मध्ये लुडबुड चालू आहे. तर इथं आता बघा, हा अन्वी पाया पडते देवीच्या, त्यानंतर जानकीने पडली. त्यानंतर सगळ्यांनी आम्ही देवीचं दर्शन घेतलं. इथं वहिनीनी, मुक्तानी आणि मी सुद्धा देवीला हळदी कुंकू लावलं आणि देवीचं इथं दर्शन घेतलं. त्यानंतर वहिनीने घेतलं. परत आणखीन अन्वीला देवीच्या पाया पडायचं होतं. तिनं पाया पडली आणि वहिनीने तिला बाहेर काढलं मंदिराच्या. ती निघतच नव्हती. त्यानंतर आम्ही देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा मारल्या आणि इथंच मागच्या साईडला आम्ही ठरवलं की थोड्याशा व्हिडिओ क्लिप घ्यायच्या आणि काही फोटोज घ्यायचे. तर वहिनी इथं मुक्ताला सांगत होत्या की अशी अशी पोज दे म्हणून. वातावरण इतकं भारी झालं होतं ना पावसाचं, आणि वारंसुद्धा भरपूर सुटलं होतं. एकदम भारी वाटत होतं. कधीतरी आपण सुद्धा थोडंसं बाहेर पडलं पाहिजे. तर इथं थोडेसे शॉट घेतले आम्ही काही काही रीलसाठीचे. त्यानंतर इथं बघा, आला इथं विठू माऊलीची मूर्ती पाहिजे होती. ती मुक्ताच्या मागं लागत होती की दे मला म्हणून. ज्यावेळेस तिनं मूर्ती हातामध्ये घेतली त्यावेळेस शांत बसली आणि मूर्तीचं जोरदार निरीक्षण चालू होतं इथं. तर ज्यावेळेस तिचं मन भरलं त्यावेळेस तिनं मूर्ती खाली ठेवली. आणि मूर्ती खाली ठेवल्यानंतर परत अजून एकदा तिनं देवाच्या पाया पडली. आणि इथं बघू शकता तुम्ही कसली खुश आहे. एकदम भारी वाटायली तिला. मोकळं सुटसुटीत असल्यामुळे किती खेळावं आणि किती नाही. त्यानंतर आणखीन परत आम्ही थोडेसे व्हिडिओ क्लिप घेतल्या आणि फोटोज पण घेतले. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. तर बघा मॅडम इथं कशा तुरतुर तुरतुर पळत आहेत. तिला किती पळावं आणि किती नाही झाले. असं बाहेर फिरायला खूप तिला आवडतं. तुमच्या पण लहान मुलांचं असंच आहे का, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच चॅनलवरती फुल व्हिडिओसुद्धा येईल.